नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ केमिस्ट्री, वेलकम टू आरसीसी। तर आपण बॉन्ड पॅरामीटर या सेक्शनला सुरुवात केली आहे। दोन बॉन्ड पॅरामीटर आपण काल कंप्लीट केले होते, नेमली बॉन्ड ऑर्डर अँड बॉन्ड लेंथ। ठीक आहे, चला क्विक मध्ये रिकॅप। व्हाट इज बॉन्ड ऑर्डर? नंबर ऑफ बॉन्ड्स प्रेझेंट बिटवीन टू एटम्स। ठीक आहे ना। क्वेश्चन ऑफ बॉन्ड ऑर्डर इज सॉल्व्ड विथ द हेल्प ऑफ 3 थॉट्स। थॉट नंबर 1, वी हैव टू थिंक वेदर MOT इज ॲप्लिकेबल ऑर नॉट। MOT कधी अप्लाय होत असते? जेव्हा टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर लेस दॅन ऑर इक्वल टू 20, स्पेसिस इज डायटॉमिक। जर MOT अप्लाय होत नसेल, थिंक फॉर रेझोनन्स। जर रेझोनन्स होत असेल, तिथं बॉन्ड ऑर्डर कशी काढायची रे? टोटल नंबर ऑफ बॉन्ड्स डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ पोझिशन्स, तो रेशिओ फाइंड करायचा। एक्झाम्पल देखील पाहिले आपण। आणि तिसरा थॉट, जर MOT अप्लाय होत नाही, त्या स्पेसिस मध्ये रेझोनन्स पण होत नाही, देन वी हॅव टू लुक फॉर स्ट्रक्चर। स्ट्रक्चर मध्ये पाहायचे तुम्हाला की दोन एटम्स मध्ये बॉन्डची संख्या किती आहे, त्याला म्हणायचं बॉन्ड ऑर्डर। ठीक आहे ना। दुसरी प्रॉपर्टी आपण पाहिलेली, दुसरं बॉन्ड पॅरामीटर पाहिलेलं, बॉन्ड लेंथ। व्हाट इज बॉन्ड लेंथ? द डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स ऑफ न्यूक्लिय ऑफ टू कोव्हॅलेंटली बॉन्डेड एटम्स। ठीक आहे ना। बॉन्ड लेंथला अफेक्ट करणारे फॅक्टर्स आपण स्टडी केले होते। बघा काय काय फॅक्टर्स होते रे। पहिला फॅक्टर मी तुम्हाला सांगितला होता बॉन्ड मल्टिप्लिसिटी, इनवर्स रिलेशन होता। ठीक आहे ना। दुसरं होतं पर्सेंटेजियस कॅरेक्टर, पर्सेंटेजियस कॅरेक्टर, वन्स अगेन इनवर्स रिलेशन होतं। तिसरा फॅक्टर होता रेझोनन्स। ड्यू टू रेझोनन्स ऑल बॉन्ड लेंथ बिकम इक्वल। जसं बेन्झीन मध्ये सगळे कार्बन कार्बन बॉन्ड लेंथ हे इक्वल होतात, 1.39 एंगस्ट्रॉम होता ड्यू टू रेझोनन्स। त्यानंतर पाहिलं ॲटॉमिक साइज, बॉन्ड लेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲटॉमिक साइज, बॉन्ड लेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲटॉमिक साइज। आणि शेवटचा फॅक्टर पाहिलेला बॉन्ड ऑर्डर, बॉन्ड लेंथ इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू बॉन्ड ऑर्डर। MOT पासून पाहिलेलं ते आपण रिलेशन, काही क्वेश्चन्स देखील झाले होते। ठीक आहे का? चला पुढे जातोय। आजचं आपलं डिस्कशन असणार आहे थर्ड बॉन्ड पॅरामीटर, इट इज बॉन्ड एनर्जी और बॉन्ड एन्थाल्पी। ठीक आहे, बघा विशेष काही नाही, मी डेफिनेशन लिहितोय। डेफिनेशन, द अमाउंट ऑफ एनर्जी, द अमाउंट ऑफ एनर्जी, द अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड, the amount of energy required to break, the amount of energy required to break 1 mole of particular bonds, 1 mole of particular bonds in gaseous state, in gaseous state, gaseous state मध्ये 1 मोल पर्टिक्युलर बॉन्ड्स आपल्याला ब्रेक करायचे आहेत। ठीक आहे ना, त्याला म्हणायचं बॉन्ड एनर्जी। ठीक आहे, इन गॅसियस स्टेट इट्स कॉल्ड बॉन्ड एनर्जी, इट्स कॉल्ड बॉन्ड एनर्जी ऑफ दैट पर्टिक्युलर बॉन्ड, ऑफ दैट पर्टिक्युलर बॉन्ड, ऑफ दैट पर्टिक्युलर बॉन्ड। ठीक आहे, बघा एक एक्झाम्पल सांगतो, लगेच लक्षात येईल। For example, suppose I have 1 mole H2 गॅस, माझ्याकडे 1 मोल हायड्रोजन गॅसचं सॅम्पल आहे। आता H2 गॅस 1 मोल आहे, आपल्याला माहिती आहे 1 H2 मॉलिक्यूल घेतल्यानंतर त्याच्यात HH सिंगल बॉन्ड असतो। मान्य आहे सगळ्यांना? आहे ना। 1 मोल H2 म्हणल्यामुळं माझ्याकडे हे बॉन्ड देखील 1 मोल असणार आहेत, कारण 1 मोल H2 मध्ये अवॅगॅड्रो नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतात। तुम्ही मोल कन्सेप्ट टॉपिक मध्ये हे स्टडी करणार आहात। ठीक आहे ना। 1 मोल H2 मध्ये 1 मोल बॉन्ड। ठीक आहे ना। आता हे बॉन्ड मला ब्रेक करायचे आहेत, म्हणजे याच्यापासून मला काय तयार करायचं रे? हायड्रोजन ॲटम्स। बॉन्ड तुटल्यानंतर 2 हायड्रोजन ॲटम्स तयार होतील। मला सांगा या पर्टिक्युलर प्रोसेस साठी मला काहीतरी एनर्जी सप्लाय करावी लागेल, कारण बॉन्ड मला तोडायचा आहे, बॉन्ड ब्रेक करायचा आहे मला। आय हॅव टू सप्लाय एनर्जी टू दिस सॅम्पल।
जी एनर्जी तुम्ही सप्लाय करता ना त्यालाच म्हणायचं बॉन्ड एन्थाल्पी ऑफ दॅट पर्टिक्युलर बॉन्ड. म्हणजे कुठला बॉन्ड तुटला रे इथं, एच बॉन्ड तुटला म्हणून मी याला म्हणतोय बॉन्ड एन्थाल्पी ऑफ एच बॉन्ड. सर तुम्ही हे काय लिहिलं, हे एच पण हायड्रोजन आहे का, नाही नाही, हे एन्थाल्पीचं सिम्बॉल आहे. एन्थाल्पी तुम्ही 12th मध्ये थर्मोडायनॅमिक्स टॉपिक शिकणार, त्या थर्मोडायनॅमिक्स टॉपिक मध्ये एन्थाल्पी एक कन्सेप्ट येतो. दिस इज सिम्बॉल फॉर एन्थाल्पी. हे काय रे, एन्थाल्पी म्हणायचं, याला एन्थाल्पी म्हणायचं. दिस इज एन्थाल्पी. ठीक आहे ना, हे 12वीला होणार आहे. साध्या भाषेत एन्थाल्पी म्हणजे एनर्जी. या प्रोसेसमध्ये जो काही एनर्जी चेंज असणार आहे त्यालाच म्हणणार आहे मी बॉन्ड एन्थाल्पी ऑफ एच बॉन्ड. एन्थाल्पी मीन्स टाइप ऑफ एनर्जी, टाइप ऑफ एनर्जी. ठीक आहे. तर बघा, एक मोल बॉन्ड तोडण्यासाठी जी काही एनर्जी तुम्हाला सप्लाय करावी लागते त्याला म्हणतात त्याची बॉन्ड एन्थाल्पी. आलं का लक्षात. बट रिमेंबर दिस कन्सेप्ट इज ऍप्लिकेबल ओनली इन गॅसियस स्टेट. डेफिनेशनची ती डिमांड आहे, डेफिनेशनची डिमांड आहे की बाबा तो स्पेसिस हा गॅसियस स्टेटमध्येच असावा लागतो. ठीक आहे ना, लक्षात घ्या. डेफिनेशनला कधीच चॅलेंज करायचं नसतं, म्हणायचं नाही सर का बरं गॅसियस स्टेट. ठीक आहे ना, डेफिनेशनची ती डिमांड आहे, डेफिनेशनची ती डिमांड आहे. ठीक आहे ना. थर्मोडायनॅमिक्स एक ब्रँच असते, 12वीला तुम्हाला स्टडी करायचं डिटेलमध्ये, केमिस्ट्रीमध्ये तर आहेच आहे, फिजिक्समध्ये पण आहे. ठीक आहे ना. थर्मोडायनॅमिक्समध्ये जे स्पेसिस स्टडी केले जातात ते मेजॉरिटी गॅसियस असतात, गॅसियस असतात. म्हणून इथं गॅसियस स्टेटचा विचार केला जातो. तर तुम्ही तेवढं काही डोकं लावू नका, एवढं लक्षात ठेवा की बाबा एक मोल बॉन्ड तोडण्यासाठी सप्लाय करावी लागणारी एनर्जी, पण ब्रेकेज कुठल्या फिजिकल स्टेटमध्ये झाला पाहिजे, गॅसियस स्टेटमध्ये झाला पाहिजे. ठीक आहे का. ओके, चला आणखी एक एक्झाम्पल. समजा वॉटरचा विचार करू आपण. वॉटर 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 ठीक आहे ना. आता वॉटर बघा, एक मोल वॉटरमध्ये एक मोल बॉन्ड नसतात रे. बघ ना, एका वॉटरमध्ये किती बॉन्ड दिसायले तुला, 2 दिसायले ना, 2 OH बॉन्ड दिसत आहेत. हे सगळे बॉन्ड तुटले, काय तयार होईल रे, O गॅस प्लस 2H गॅस. म्हणजे हे बॉन्ड सगळे तुटले. ठीक आहे, हे तुटले बॉन्ड, हे तुटलं, हे पण तुटलं, बॉन्ड तुटले. काय तयार होतील, ॲटम्स, ॲटम्स तयार होतील. आता या प्रोसेसचा जो काही एनर्जी चेंज असेल म्हणजेच एन्थाल्पी चेंज असेल, एन्थाल्पी एनर्जी वन ॲज द सेम. ठीक आहे, याला मी म्हणणार बॉन्ड एन्थाल्पी ऑफ OH बॉन्ड. पण लक्षात घ्या, इथं मला 2 न मल्टिप्लाय करावं लागतं. का सर, अरे 2 बॉन्ड तुटायले ना, इथं एकच बॉन्ड तुटायला म्हणून इथं पुढे 1 होता. ठीक आहे ना, बघ ना, एकच बॉन्ड आहे ना, इथं 2 बॉन्ड तुटतायत म्हणून इथं 2 इंटू बॉन्ड एन्थाल्पी ऑफ OH मला म्हणावं लागेल. ठीक आहे ना, 2 बॉन्ड तुटतायत म्हणून. ठीक आहे, तर साधा कन्सेप्ट आहे एकदम. बॉन्ड एनर्जी किंवा बॉन्ड एन्थाल्पी म्हणजे एक मोल पर्टिक्युलर बॉन्ड गॅसियस स्टेटमध्ये ब्रेक करण्यासाठी सप्लाय करावी लागणारी एनर्जी. ठीक आहे, हा टर्म खूपच जास्त डिटेलमध्ये तुम्ही परत एकदा स्टडी करणार आहात तर 12th स्टँडर्डमध्ये इन थर्मोडायनॅमिक्स टॉपिक, खूपच जास्त डिटेलमध्ये. याच्यावर न्यूमरिकल प्रॉब्लेम वगैरे 12वीला होतील. ठीक आहे, या टॉपिकमध्ये फक्त तुम्हाला बेसिक आयडिया पाहिजे की बाबा बॉन्ड एनर्जी म्हणजे नेमकं काय, बॉन्ड एन्थाल्पी म्हणजे नेमकं काय, एक मोल बॉन्ड तोडण्यासाठी लागणारी एनर्जी गॅसियस स्टेटमधली त्याला काय म्हणतात, बॉन्ड एनर्जी किंवा बॉन्ड एन्थाल्पी. बस एवढं लक्षात ठेवा, बॉन्ड तोडण्यासाठी लागणारी एनर्जी. ओके, बॉन्ड तोडण्यासाठी लागणारी एनर्जी, बॉन्ड तोडण्यासाठी लागणारी एनर्जी. ठीक आहे का. नोट करा डेफिनेशन, मग लगेच जाऊ फॅक्टर्स अफेक्टिंग कडे. फॅक्टर्स अफेक्टिंग बॉन्ड एनर्जी. पहिला फॅक्टर बॉन्ड मल्टिप्लिसिटी और बॉन्ड ऑर्डर. ठीक आहे ना, बॉन्ड मल्टिप्लिसिटीलाच तुम्ही बॉन्ड ऑर्डर म्हणू शकता, नो प्रॉब्लेम. ठीक आहे ना, कारण बॉन्ड मल्टिपल बनत चालला म्हणजे बॉन्ड ऑर्डर पण बदलत चालते. ठीक आहे, मी एक एक्झाम्पल सांगतो अगोदर, नंतर आपण रिलेशन काय त्याचा विचार करू. ठीक आहे, माहिती असणार तुम्हाला. कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन, कार्बन डबल बॉन्ड कार्बन, कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन. मी या सगळ्या बॉन्ड ब्रेकेजचा विचार करणार आहे. आता लक्षात घ्या, बॉन्ड तोडायचेत म्हणजे मला पूर्णपणे 2 कार्बन बाजूला करायचेत. आता इथले दोन्ही कार्बन बाजूला जाण्यासाठी सिंगल बॉन्ड तुटावं लागेल, बरोबर आहे. इथले दोन्ही कार्बन मला पूर्णपणे सेपरेट करायचेत, इथं हे दोन्ही बॉन्ड तुटावे लागतील. मला एक बॉन्ड तोडायचं नाही, हे कार्बन ॲटम मला सेपरेट करायचेत म्हणजे हा डबल बॉन्ड तोडावा लागेल. इथले कार्बन ॲटम परत मला सेपरेट करायचेत, मला हे तिन्ही बॉन्ड तोडावे लागतील. आलं का लक्षात. बॉन्ड एनर्जी कन्सेप्ट अप्लाय करत असताना ते 2 ॲटम ज्यांच्यात बॉन्डिंग झाली ना ते पूर्णपणे बाजूला गेल्याचा विचार आपल्याला करायचा असतो.
हे पूर्ण बाजूला जाण्यासाठी सिंगल बॉन्ड तुटला पाहिजे, हे पूर्ण बाजूला जाण्यासाठी डबल बॉन्ड, हे पूर्ण बाजूला जाण्यासाठी ट्रिपल बॉन्ड. ठीक आहे ना. आता बघा इथं सिंगल बॉन्ड आहे. व्हॉट इज बॉन्ड रे? इट इज फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इथं सिंगल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. डबल बॉन्ड आहे, डबल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. ट्रिपल बॉन्ड आहे, ट्रिपल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. मला सांगा या तीन पैकी कुठल्या केसमध्ये कार्बनचं सेपरेशन हे सगळ्यात डिफिकल्ट असेल? इथलं. कारण ट्रिपल फोर्स आहे ना दोन कार्बन ॲटम मध्ये. इथले कार्बन इझिली सेपरेट होणार नाहीत. म्हणजे मी म्हणू शकतो इकडून इकडं बॉन्ड स्ट्रेंथ वाढते. अगोदर पाहू बॉन्ड मल्टिप्लिसिटी वाढते का नाही? वाढते. ठीक आहे ना. बॉन्ड मल्टिपल बनत चालला, सिंगलचा डबल झाला, डबलचा ट्रिपल झाला, बॉन्ड मल्टिप्लिसिटी वाढली. बॉन्ड मल्टिप्लिसिटी जसजशी वाढते बॉन्ड स्ट्रेंथ पण वाढते. बॉन्ड स्ट्रेंथ पण वाढते. बॉन्ड स्ट्रेंथ पण वाढते. बॉन्ड स्ट्रॉंगर बनत चालले. सिंगल होता डबल झाला, डबल होता ट्रिपल झाला. बॉन्ड स्ट्रेंथ जसजशी वाढत चलेल ना तसा बॉन्डचा ब्रेकेज डिफिकल्ट बनत चलेल. बॉन्डचा ब्रेकेज जर डिफिकल्ट बनत चालला ना तुम्हाला सप्लाय करावी लागणारी एनर्जी जास्त असेल. म्हणजे मला इथल्या या दोन कार्बनचं सेपरेशन करण्यासाठी खूपच जास्त एनर्जी सप्लाय करावी लागेल. कम्पेअर टू दॅट इथं मला जर दोन कार्बन सेपरेट करायचे झाले कमी एनर्जी सप्लाय करावी लागेल. जी एनर्जी आपण बॉन्ड तोडण्यासाठी सप्लाय करतो त्यालाच तर बॉन्ड एनर्जी म्हणतात ना. इन अदर वर्ड्स आय कॅन से दॅट इथली बॉन्ड एनर्जी खूप जास्त असेल. इथली बॉन्ड एनर्जी खूप जास्त असेल आणि इथली बॉन्ड एनर्जी सगळ्यात कमी असेल. म्हणजे बॉन्ड एनर्जी इकडे वाढत चालली. लेफ्ट टू राईट बॉन्ड एनर्जी इन्क्रीजेस. बॉन्ड एनर्जी इन्क्रीजेस. ठीक आहे ना. बघा रे बॉन्ड मल्टिप्लिसिटी ज्या बाजूला वाढतीये एक्झॅक्टली त्याच बाजूला बॉन्ड एनर्जी पण वाढतीये. सो आय कॅन से बॉन्ड एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बॉन्ड मल्टिप्लिसिटी. जेवढे बॉन्ड जास्त दोन ॲटम मध्ये तेवढी त्यांना तोडण्यासाठी लागणारी ही एनर्जी जास्त. ठीक आहे का. आता असं कोणी विचार करू नका सर तुम्ही डेफिनेशन मध्ये म्हणलात एक मोल बॉन्ड इथं एक दिसते इथं मला दोन दिसते. नाही रे. दोन कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे याला एकच धरायचं. ठीक आहे ना. ही लिंक एक आहे. लक्षात घ्या बॉन्ड एनर्जी मध्ये दोन ॲटमला सेपरेट करण्याचा विचार करायचा आहे. त्यांना असं मला सांगा फक्त हे बॉन्ड जर तुटला एकच बॉन्ड तुटला कार्बन सेपरेट होतील का? नाही ना. आपल्याला दोन्ही ॲटम्सला पूर्णपणे बाजूला करायचंय. इथं कन्सेप्ट असणार आहे बॉन्ड एनर्जी ऑफ डबल बॉन्ड, इथं कन्सेप्ट असणार आहे बॉन्ड एनर्जी ऑफ ट्रिपल बॉन्ड, इथं कन्सेप्ट असणार आहे बॉन्ड एनर्जी ऑफ सिंगल बॉन्ड. बॉन्ड मल्टिप्लिसिटी वाढायली, बॉन्ड स्ट्रेंथ वाढायली, बॉन्ड एनर्जी पण वाढायली. हे रिलेशन डायरेक्ट व्हायलं. ठीक आहे ना. किंवा बॉन्ड ऑर्डर घेतलं तरी नो प्रॉब्लेम. बघा बॉन्ड ऑर्डर वाढत चालली. इथे बॉन्ड ऑर्डर 1 आहे, इथं 2 आहे, इथं 3 आहे. बॉन्ड ऑर्डर जेवढी जास्त तेवढी बॉन्ड एनर्जी देखील जास्त. सो रिमेंबर दिस रिलेशन. ठीक आहे ना. त्याच्यासाठी हे सांगितलेलं एक्झाम्पल. काल आपण बॉन्ड लेंथ मध्ये पण हा फॅक्टर आणला होता. बॉन्ड मल्टिप्लिसिटी इनवर्स रिलेशन झालं होतं. आहे ना. बॉन्ड लेंथ इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू बॉन्ड मल्टिप्लिसिटी. कारण बॉन्ड लेंथ मध्ये मला दोन ॲटम मधलं अंतर धरायचं असतं. बॉन्ड जेवढा वीक ना ते अंतर तेवढं जास्त असतं. उलटा कन्सेप्ट आहे. उलटा कन्सेप्ट आहे. बॉन्ड एनर्जी बॉन्ड स्ट्रेंथला डायरेक्ट, बॉन्ड लेंथ बॉन्ड स्ट्रेंथला इनवर्स. बॉन्ड एनर्जी बॉन्ड स्ट्रेंथला डायरेक्ट, बॉन्ड लेंथ बॉन्ड स्ट्रेंथला इनवर्स. ठीक आहे ना. कन्सेप्ट उलटे आहेत म्हणून रिझल्ट देखील उलटा आलेला आहे. ठीक आहे का. नोट करा. पर्सेंटेज यस कॅरेक्टर हा दुसरा फॅक्टर. हा काल पण आला होता बॉन्ड लेंथ मध्ये. चला बघू काय आपल्याला रिझल्ट मिळतो. वन्स अगेन लेट अस हॅव वन एक्झाम्पल. ठीक आहे. HC सिंगल बॉन्ड C, HC डबल बॉन्ड C, HC ट्रिपल बॉन्ड C. आता इथं कोणी मनात आणू नका सर तुम्ही या कार्बनची व्हॅलन्सी कंप्लीट केली नाही. अरे तू मोठा झाला आता. अरे ताई तू पण मोठी झाली आता. ते तुला कळलं पाहिजे बाबा इकडे काहीतरी असेल. मी जेवढं कामाचा आहे तेवढं लिहितोय फक्त. मलाही माहिती आहे की बाबा कार्बन 4 बॉन्ड तयार करत असतो. ठीक आहे ना. हे इकडे काहीतरी असेल, इकडे काहीतरी असेल, परत याला इकडं 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 हे असेल काहीतरी. ठीक आहे ना. आपल्याला फक्त कार्बनच्या हायब्रिडायझेशनचा विचार करायचा आहे. हा कार्बन सिंगल बॉन्डेड कार्बन कधीही sp3 असतो. लक्षात ठेवा. 2 कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड तयार झालाय sp3 असेल. अल्केन आहे ना. हा अल्केन असणार आहे.
हा अल्कीन आहे, हा कार्बन असणार आहे sp2, मिडल कार्बन. हा इथं पण मिडल कार्बनचा विचार करा, हा मिडल कार्बन असणार आहे sp, ट्रिपल बॉन्ड असल्यामुळं. ठीक आहे ना. आता बघा इकडून इकडं पर्सेंटेज यस कॅरेक्टर वाढत चालेल, पर्सेंटेज यस कॅरेक्टर. कस काय सर? अरे पाहिलं ना रे आपण, हे बघ रे sp3 मध्ये 25% असतं, sp2 मध्ये 33.33% असतं आणि sp मध्ये 50% असतं. पर्सेंटेज यस कॅरेक्टर वाढत गेलं. काय झालं मग सर? पर्सेंटेज यस कॅरेक्टर वाढल्यामुळं तुम्ही जीओसी मध्ये पण हा पॉइंट ऐकला असावा, जेवढं पर्सेंटेज यस कॅरेक्टर जास्त ना तेवढी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कार्बनची जास्त. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ कार्बन इन्क्रीजेस, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ कार्बन इन्क्रीजेस, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ कार्बन त्या डायरेक्शन मध्ये वाढेल उजव्या बाजूला. म्हणजे हा कार्बन मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल. अर्थ काय झाला मग सर? हा कार्बन मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह झाला कंपेअर्ड टू दिस टू कार्बन्स. मीनिंग इज दॅट हा कार्बन आणि हा हायड्रोजन यांच्यातला बॉन्ड झाला पोलार. कसा झाला? पोलार बॉन्ड झाला. इथं चार्जेस डेल प्लस डेल मायनस इझिली तयार होतील. हे असं होईल, इझिली तयार होईल डेल मायनस डेल प्लस. बॉन्डला पोलॅरिटी आली, बॉन्डला पोलॅरिटी येणं फायद्याचं असतं बॉन्डच्या, त्याची स्ट्रेंथ वाढते. बॉन्डमध्ये चार्जेस आले ना, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जनरेट झाला, बॉन्ड स्ट्रॉंग बनतो. म्हणजे हा बॉन्ड सगळ्यात स्ट्रॉंग असणार आहे आणि हा बॉन्ड सगळ्यात वीक असणार आहे. कारण इथला जो कार्बन आहे ना, इथला जो कार्बन आहे ना याचं पर्सेंटेज यस कमी आहे, म्हणजे या कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही सगळ्यात कमी आहे. ठीक आहे ना. लक्षात घ्या, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कार्बनची जेवढी जास्त असते ना तेवढा त्यानं तयार केलेला बॉन्ड पण स्ट्रॉंग असतो. म्हणून मी म्हणतोय इकडं वाढणारे CH बॉन्ड स्ट्रेंथ. आपल्याला कार्बन हायड्रोजन बॉन्ड एनर्जीचा विचार करायचा, कार्बन कार्बनचा नाही. कारण कार्बन कार्बन तर कॉमन सेन्सची गोष्ट आहे. सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड, ट्रिपल बॉन्डसाठी एनर्जी जास्त द्यावी लागणार, हे आपण प्रिव्हियस फॅक्टरमध्ये पाहिलं, ते झालं. मी आता कार्बन हायड्रोजन बॉन्डचा विचार करतोय. बघा रे, इथं बॉन्ड ऑर्डर एक आहे, इथं पण एक आहे, इथं पण एक आहे, तरी देखील बॉन्ड एनर्जी सारखी नाही. जरुरी नाही की बॉन्ड ऑर्डर सारखी असली की बॉन्ड एनर्जी पण सारखी असेल. अशा केसेसमध्ये, अशा जिथे हे सिमिलॅरिटी पाहायला मिळते. ठीक आहे ना. कार्बन हायड्रोजन बॉन्ड स्ट्रेंथ वाढत चालली. मला सांगा मग, बॉन्ड स्ट्रेंथ वाढली म्हणजे बॉन्ड मोर स्ट्रॉंग बनत चालला. इकडून तिकडं बॉन्डला तोडणं, बॉन्डला ब्रेक करणं इझी बनत चाललं का डिफिकल्ट बनत चाललं? लेफ्ट टू राईट डिफिकल्ट बनत चालेल. जेवढा बॉन्ड जास्त स्ट्रॉंग ना तेवढं त्याला ब्रेकेज करण्यासाठी मला जास्त एनर्जी सप्लाय करावी लागेल. सो सेम इज द ऑर्डर ऑफ बॉन्ड एनर्जी. बॉन्ड एनर्जी, बॉन्ड एनर्जीची ऑर्डर सेम असणार आहे. आता बघा, पर्सेंटेज यस कॅरेक्टर जेवढं जास्त तेवढी कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त, तेवढी कार्बन हायड्रोजन बॉन्ड स्ट्रेंथ जास्त, तेवढी बॉन्डला ब्रेक करण्यासाठी सप्लाय करावी लागलेली एनर्जी पण जास्त. म्हणजे पर्सेंटेज यस कॅरेक्टरच्या डायरेक्शनमध्ये वाढतंय, एक्झॅक्टली त्याच डायरेक्शनमध्ये बॉन्ड एनर्जी पण वाढते. सो व्हॉट आय कॅन से दॅट बॉन्ड एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पर्सेंटेज यस कॅरेक्टर. पर्सेंटेज यस कॅरेक्टरला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते बॉन्ड एनर्जी. जेवढं पर्सेंटेज यस कॅरेक्टर जास्त ना तेवढा तो बॉन्ड मोर स्ट्रॉंग आणि तेवढं त्याला सप्लाय करावी लागणारी एनर्जी ब्रेक करण्यासाठी जास्त, म्हणजेच बॉन्ड एनर्जी जास्त. रिलेशन इज डायरेक्ट. बॉन्ड लेंथ आणि पर्सेंटेज यस कॅरेक्टरचं इन्व्हर्स रिलेशन होतं बघा. काल हेच एक्झाम्पल घेतलं होतं मी. CH बॉन्ड लेंथ डाव्या बाजूला वाढते, डाव्या उजव्या नाही, डाव्या. का? बॉन्ड जेवढा वीक ना तेवढी बॉन्ड लेंथ जास्त असते. बॉन्ड जेवढा वीक तेवढी बॉन्ड लेंथ जास्त असते. बॉन्ड जेवढा स्ट्रॉंग तेवढी बॉन्ड एनर्जी जास्त असते. म्हणजे तुम्ही थोडक्यात असं इमॅजिन करायला हरकत नाही की बाबा बॉन्ड लेंथ आणि बॉन्ड एनर्जीचं इन्व्हर्स रिलेशन आहे. बॉन्ड लेंथ आणि बॉन्ड एनर्जीचं इन्व्हर्स रिलेशन आहे. या दोन फॅक्टर वरून आतापर्यंत एखाद्यानं हे थिंक करायला पाहिजे होतं की बाबा बॉन्ड लेंथ आणि बॉन्ड एनर्जी उलटे कन्सेप्ट्स आहेत. उलटे. ठीक आहे, नोट करा. चला पुढच्या फॅक्टरकडे जाऊ. ॲटॉमिक साईज. परत तीच स्ट्रॅटेजी. लेट अस हॅव वन एक्झाम्पल. कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन, कार्बन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन आणि नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन. ठीक आहे. आता बघा, मला सांगा
कार्बन आणि नायट्रोजन मध्ये ॲटॉमिक साईज कोणाची जास्त आहे? वगैरे मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये कार्बनच्या बाजूला नायट्रोजन, नंतर ऑक्सिजन, लाईक दॅट. असंच आहे ना? मान्य आहे ना? लेफ्ट टू राईट साईज, लेफ्ट टू राईट साईज, लेफ्ट टू राईट साईज डिक्रीजेस, म्हणजे साईजची ऑर्डर अशी असेल. कार्बनची साईज मोठी असेल, कार्बनची साईज मोठी असेल. ठीक आहे. आता बघा, कार्बनची साईज नायट्रोजन पेक्षा मोठी आहे, म्हणजे इथं दोन्ही मोठे कार्बन ॲटम आहेत. कार्बन मोठा, कार्बन मोठा. मोठा कार्बन, छोटा नायट्रोजन. नायट्रोजनची साईज कार्बन पेक्षा लहान. मोठा कार्बन, छोटा नायट्रोजन. छोटे छोटे नायट्रोजन. मान्य आहे का? बघा, इकडे ॲटॉमिक साईज वाढेल डाव्या बाजूला. डाव्या बाजूला ॲटॉमिक साईज वाढेल, कारण कार्बनची ॲटॉमिक साईज ही नायट्रोजन पेक्षा मोठी आहे. लेफ्ट टू राईट ॲटॉमिक साईज डिक्रीजेस त्या बेसिसवर. आता बघा, लक्षात घ्या, विचार करा, विचार करा थोडासा. बघ रे, थोडासा विचार करा. दोन छोट्या ॲटम मध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड तयार झालाय आणि दोन मोठ्या ॲटम मध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड तयार झाला. दोन छोट्या ॲटम मध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड तयार झाला, दोन मोठ्या ॲटम मध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड तयार झाला. कुठला बॉन्ड स्ट्रॉंग असेल? स्ट्रॉंग म्हणालो मी, स्ट्रॉंग. स्ट्रॉंग बॉन्ड हा असेल. दोन छोट्या ॲटम मधला कोव्हॅलेंट बॉन्ड कधी स्ट्रॉंग असतो? दोन छोट्या ॲटम मधला कोव्हॅलेंट बॉन्ड कधीही स्ट्रॉंग असतो. का सर? अरे, जेवढे ॲटम छोटे असतील ना, तेवढं दोन न्यूक्लियस मधला अंतर कमी असतं. दोन न्यूक्लियस मधला अंतर कमी झालं म्हणजे बॉन्ड लेंथ कमी झाली. बॉन्ड लेंथ कमी झाली म्हणजे बॉन्ड स्ट्रेंथ वाढली. बॉन्ड लेंथ इथं कमी असेल, बॉन्ड लेंथ कमी म्हणून बॉन्ड स्ट्रेंथ जास्त. बॉन्ड स्ट्रेंथ, हे ॲटम जास्त जवळ असतील, हे ॲटम थोडेसे लांब असतील, लाईक दॅट. ठीक आहे ना? न्यूक्लियस मधला अंतर इथं जास्त असेल, बॉन्ड लेंथ जास्त, बॉन्ड स्ट्रेंथ कमी. तर लक्षात ठेवा, जेवढी ॲटॉमिक साईज लहान असते ना, जेवढी ॲटॉमिक साईज लहान असते ना, तेवढा त्या ॲटमनं तयार केलेला बॉन्ड मोर स्ट्रॉंग असतो. स्मॉलर द साइज, स्ट्रॉंगर इज द बॉन्ड. स्मॉलर द साइज, स्ट्रॉंगर इज द बॉन्ड. स्मॉलर इज द साइज, स्ट्रॉंगर इज द बॉन्ड. ठीक आहे ना? आता बघा, ॲटॉमिक साईज डाव्या बाजूला वाढते असं म्हणतोय मी. मला सांगा मग, बॉन्ड स्ट्रेंथ कोणत्या बाजूला वाढेल? उजव्या बाजूला. उजव्या बाजूला बॉन्ड स्ट्रेंथ उजव्या बाजूला वाढेल. मी आत्ताच बोललो, जेवढा ॲटम लहान ना, तेवढं त्यानं तयार केलेला बॉन्ड मोर स्ट्रॉंग. ठीक आहे ना? हे ॲटम लहान लहान ॲटम आहेत. कम्पेअर टू दॅट, इथं एक मोठा एक छोटा, इथं दोन्ही मोठे. ठीक आहे ना? ॲटॉमिक साईज इकडे वाढायली, बॉन्ड स्ट्रेंथ तिकडे वाढते. बॉन्ड स्ट्रेंथ तिकडे वाढायली म्हणजे बॉन्ड मोर स्ट्रॉंग बनत चालला. कम्पेअर टू दिस, इथला बॉन्ड स्ट्रॉंग. कम्पेअर टू दिस अगेन, इथला बॉन्ड स्ट्रॉंग. बॉन्ड स्ट्रॉंग बनत चालला. मग मला सांगा, बॉन्डचा ब्रेकेज पण अवघड बनत चालला ना. कारण बॉन्ड जेवढा स्ट्रॉंग ना, तो इझिली तुटणार नाही ना, तुटणार नाही. ठीक आहे ना? बॉन्ड स्ट्रेंथ तिकडे वाढली म्हणून मी म्हणू शकतो बॉन्ड एनर्जी पण तिकडच वाढली. का वाढली सर? अरे, बॉन्ड स्ट्रेंथ वाढली ना, बॉन्ड जास्ती स्ट्रॉंग इथं आहे. हा बॉन्ड तोडणे खूप अवघड असेल. बॉन्ड ब्रेकेजसाठी इथं सप्लाय करावी लागणारी एनर्जी ही जास्त असेल. बॉन्ड ब्रेकेजसाठी सप्लाय करावी लागणारी एनर्जी म्हणजेच तर बॉन्ड एनर्जी. ठीक आहे ना? बॉन्ड एनर्जी आणि बॉन्ड स्ट्रेंथचं रिलेशन कधीही डायरेक्टच असतं. ठीक आहे ना? आता बघा, ॲटॉमिक साईज डाव्या बाजूला वाढायली, ॲटॉमिक साईज डाव्या बाजूला वाढायली, बॉन्ड एनर्जी उजव्या बाजूला वाढायली. सांगा मला, रिलेशन कसं? डायरेक्ट का इनवर्स? डायरेक्ट का इनवर्स? बघा ना रे, डायरेक्शन अपोजिट आहेत, डायरेक्शन अपोजिट आहेत दोघांचे, याचा अर्थ रिलेशन इनवर्स आहे. बॉन्ड एनर्जी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू ॲटॉमिक साईज. बॉन्ड एनर्जी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू ॲटॉमिक साईज. ॲटॉमिक साईज, बॉन्ड एनर्जी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू ॲटॉमिक साईज. जेवढा ॲटम साईजमध्ये लहान असेल, तेवढी बॉन्ड एनर्जी जास्त असेल. आपण बॉन्ड लेंथमध्ये पण हा फॅक्टर पाहिला होता. बॉन्ड लेंथचं आणि ॲटॉमिक साईजचं रिलेशन इनवर्स नाहीये, डायरेक्ट आहे. कारण बॉन्ड लेंथ मोठी होण्यासाठी बॉन्ड स्ट्रॉंग नको आहे, वीक पाहिजे. वीक पाहिजे. तुम्ही लक्षात ठेवून टाका की बॉन्ड लेंथ आणि बॉन्ड एनर्जी हे कन्सेप्ट उलटे कन्सेप्ट आहेत, एकमेकांना इनवर्स असणारे कन्सेप्ट आहेत. आत्तापर्यंत पाहिलेले तिन्ही फॅक्टर मी काल बॉन्ड लेंथमध्ये पण सांगितले होते. तिथले रिझल्ट आणि इथले रिझल्ट कम्पेअर करा, तुम्हाला लक्षात येईल की एक्झॅक्टली उलटं होत आहे. एक्झॅक्टली उलटं होण्याचं कारण काय? कारण बॉन्ड लेंथ आणि बॉन्ड एनर्जी अपोजिट थिंकिंगचे कन्सेप्ट आहेत.
अपोजिट थिंकिंगचे कन्सेप्ट आहेत. ठीक आहे का, लक्षात आलं का? चला एक तुम्ही विचार करा बरं, कार्बन डबल बॉन्ड कार्बन आणि कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन याच्यापैकी बॉन्ड एनर्जी कोणाची जास्त असेल रे? मला सांगा बरं, ऑक्सिजनची साईज कार्बनपेक्षा कशी आहे? कमी आहे, उजव्या बाजूला आहे ना, कमी आहे. हा बॉन्ड स्ट्रॉंग असेल कम्पेअर्ड टू दिस, याची बॉन्ड एनर्जी जास्त असेल. बॉन्ड एनर्जी याची जास्त असेल कारण ऑक्सिजनची साईज लहान आहे. ठीक आहे ना. बॉन्ड लेंथ म्हणलं तर असं होईल. बॉन्ड लेंथ म्हणलं तर कार्बन कार्बनची जास्त कम्पेअर्ड टू कार्बन ऑक्सिजन. आणि बॉन्ड एनर्जी शिकतोय आपण आता, बॉन्ड एनर्जी मध्ये हे असं रिलेशन असेल. ठीक आहे का? बॉन्ड एनर्जी, बॉन्ड लेंथ उलटे कन्सेप्ट आहेत, नोट करा. बघा पुढचा फॅक्टर, बॉन्ड पोलॅरिटी. बॉन्ड पोलॅरिटी, वन्स अगेन लेट अस हॅव एन एक्झाम्पल. HF, HCl, HBr आणि HI. हे एक्झाम्पल आपण कन्सिडर करू, समजायला सोपं आहे. आपण पाहिले बघा पोलार नेचर ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड, एक पॉइंटच पाहिला आपण डिटेलमध्ये. ठीक आहे ना. कुठला बॉन्ड मोर पोलार असतो? जिथं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स मोठा असतो. बॉन्ड पोलॅरिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स. जेवढा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स मोठा तेवढं डेल प्लस आणि डेल मायनस चार्जेसचं क्रिएशन इझियर. जेवढं डेल प्लस डेल मायनस चार्जेसचं क्रिएशन इझियर, जेवढं डेल प्लस डेल मायनस चार्जेसचं क्रिएशन इझियर ना, तेवढी बॉन्डची पोलॅरिटी जास्त. आता मला सांगा, हायड्रोजन तर कॉमनच आहे ना, डिफरन्स आपल्याला इमॅजिन करायचा आहे. फ्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी क्लोरीनपेक्षा जास्त आहे, मान्य आहे. क्लोरीनची ब्रोमीनपेक्षा जास्त आहे, ब्रोमीनची आयोडीनपेक्षा जास्त आहे. डाऊन द ग्रुप हॅलोजन्समध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीज होते, मान्य आहे. तर बघा राईट टू लेफ्ट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स वाढतो. मी राईट टू लेफ्ट का म्हणतोय? इथं मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे ना. हे बघ रे, डिफरन्स वाटलं तर काढून बघ. हे 4 आहे, हे 2.1 आहे, हे 3 आहे, हे 2.1 आहे. मान्य आहे का सगळ्यांना? हे ब्रोमीन किती असतं रे? हे 2.8, 2.1 आहे. ठीक आहे. हे 2.5च्या जवळपास आहे. 2.5च्या जवळपास आहे काहीतरी. हां, एखादी व्हॅल्यू इकडे तिकडे झाली असेल काही प्रॉब्लेम नाही, पण एवढं कन्फर्म आहे की डिफरन्स इकडे वाढतो. या काय लिहिल्या त्यावरच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यूज, डिफरन्स इकडे वाढतो. मी यापूर्वी पण सांगितलं होतं, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स काढत असताना फक्त मॅग्निट्यूड धरायचं असतं. एखादं शानं म्हणेल सर 2.1 -4 करतो मी, -1.9 येतं, इथं -0.9 येतं. -1.9 तर लहान असतं की, तुम्ही म्हणायत हे मोठं आहे. नाही रे बाबा, मी काय म्हणालो, मॅग्निट्यूड धरा, फक्त मॅग्निट्यूड धरा, डिफरन्सचं मॅग्निट्यूड धरा, तर इकडं नक्कीच वाढतंय. कुठल्या बाजूला? डाव्या बाजूला. जेवढा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स जास्त ना, तेवढी बॉन्ड पोलॅरिटी पण जास्त असते. म्हणजे बॉन्ड पोलॅरिटी पण इकडंच वाढेल, कारण बॉन्ड पोलॅरिटीचं आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्सचं डायरेक्ट रिलेशन असतं. कारण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स जास्त झाला की पर्सेंटेज पोलार कॅरेक्टर किंवा पर्सेंटेज आयोनिक कॅरेक्टर, आठवा थोडंसं हॅनी स्मिथ रिलेशन, पॉलिंग इक्वेशन मी शिकवलंय, न्यूमरिकल सॉल्व केलेस तू त्याच्यावर. ठीक आहे ना. बॉन्ड पोलॅरिटी डाव्या बाजूला वाढते. आता लक्षात घ्या, बॉन्ड पोलार म्हणजे काय रे? डेल प्लस आणि डेल मायनस चार्जेसचं क्रिएशन. बॉन्ड जेवढा जास्त पोलार ना, तेवढं लवकर डेल प्लस डेल मायनस तयार होतात आणि तेवढा बॉन्ड तो मोर स्ट्रॉंग असतो. बॉन्ड मध्ये चार्जेस आले ना, दोन ॲटम मध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स अराइज व्हायला, बॉन्ड स्ट्रॉंग बनतो. बॉन्ड पोलॅरिटीच्या बाजूला असणारे त्याच बाजूला बॉन्ड स्ट्रेंथ पण असणारे. म्हणजे मला म्हणायचंय, अमंग ऑल ऑफ दीज हा बॉन्ड स्ट्रॉंगेस्ट असेल, हा बॉन्ड स्ट्रॉंगेस्ट असेल, हा बॉन्ड वीकेस्ट असेल, लाईक दॅट. बॉन्ड जेवढा स्ट्रॉंग तेवढं त्याला ब्रेक करण्यासाठी सप्लाय करावी लागणारी एनर्जी जास्त. म्हणून बॉन्ड एनर्जीचं पण रिलेशन डाव्याच बाजूला असणार आहे. बॉन्ड एनर्जी सगळ्यात जास्त HF असेल, सगळ्यात कमी कोणाची असेल? HI ची असेल, HI ची असेल. ठीक आहे ना. आता बघा, आपण फॅक्टर स्टडी करतोय बॉन्ड पोलॅरिटी. बॉन्ड पोलॅरिटी लेफ्ट हँड साइडला वाढली,
बॉन्ड एनर्जी देखील लेफ्ट हँड साइडला वाढली. सो क्लिअरली बॉन्ड एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बॉन्ड पोलॅरिटी. बॉन्ड एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बॉन्ड पोलॅरिटी. ठीक आहे ना. बॉन्ड जेवढा जास्त पोलार असेल तेवढा तो स्ट्रॉंग असतो आणि जेवढा तो स्ट्रॉंग असतो तेवढं त्याला तोडणं अवघड असतं, तेवढी मला सप्लाय करावी लागणारी एनर्जी जास्त असते. नोट करा. पुढचा फॅक्टर पहा, नंबर ऑफ लोन पेअर्स. हा फॅक्टर तुम्ही भूत फॅक्टर म्हणून लक्षात ठेवा, कारण इथं मॅक्झिमम स्टुडंट्स गडबड करतात. नंबर ऑफ लोन पेअर्स. ठीक आहे का. अगोदर मी सांगतोय हा फॅक्टर तुम्ही मनात कधी आणणार आहात, अगोदरच सांगतोय हा फॅक्टर ऑलवेज काम करत नाही. ऑलवेज नाही, कधी काम करतो लिहितोय ब्रॅकेटमध्ये. चला हे लक्षात ठेवा रे. दोन मराठीत लिहितोय. ठीक आहे ना, लक्षात राहील तुमच्या. दोन आयडेंटिकल ॲटम्स मध्ये, दोन आयडेंटिकल म्हणजे सारख्या ॲटम्स मध्ये, दोन आयडेंटिकल ॲटम्स मध्ये सिंगल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, सिंगल बॉन्ड असल्यानंतरच किंवा असल्यावरच नाही. कसली मराठी असली, लातुरी मराठी आहे ही. ठीक आहे. दोन आयडेंटिकल ॲटम्स मध्ये सिंगल बॉन्ड असल्यावरच हा फॅक्टर वापर. हे तुला मी अलर्ट करतोय, वापर. कधी वापरणार आहेस तू हा फॅक्टर? दोन आयडेंटिकल ॲटम्स मध्ये सिंगल बॉन्ड असला पाहिजे तेव्हाच, कधीही नाही. कधीही वर तोंड करून कुठेही कोणताही फॅक्टर वापरतो आपण, नाही जमत. केमिस्ट्री आहे ही, केमिस्ट्री लय डेंजर आहे. सोपी पण तेवढीच आहे आणि डेंजर पण तेवढीच आहे. मिस्टेक व्हायला खूप 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 जास्त स्कोप आहे मिस्टेक व्हायला. ठीक आहे ना, लक्षात घ्या. दोन आयडेंटिकल ॲटम्स मध्ये सिंगल बॉन्ड असल्यावरच हा फॅक्टर वापरायचा. आता बघा एक एक्झाम्पल, ॲज युजल एक एक्झाम्पल बघू आणि नंतर कन्क्लुजन काढू. चल बघ रे. कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन, नायट्रोजन सिंगल बॉन्ड नायट्रोजन, ऑक्सिजन सिंगल बॉन्ड ऑक्सिजन आणि फ्लोरीन सिंगल बॉन्ड फ्लोरीन. आता हे तुम्हाला मनानं समजून घ्यायचंय. बाबा कार्बननं इथे एक बॉन्ड तयार केलेत म्हणजे तीन बॉन्ड त्यानं ऑलरेडी इकडे कोणाबरोबर तरी तयार केलेत. इकडे काहीतरी असेल, इकडे काहीतरी असेल, इकडे काहीतरी, इकडे काहीतरी, इकडे काहीतरी, इकडे काहीतरी. त्याच्यातला फक्त आपल्या कामाचा जेवढा भाग आहे तेवढा लिहिलाय. हे तुम्ही मला सांगण्याचं कारण नाही सर कार्बनची व्हॅलन्सी कंप्लीट नाही. अरे मलाही कळतंय ते. आपल्या कामाचा जेवढा पोर्शन आहे ना, एक कुठला तरी कंपाऊंड कन्सिडर करा ज्याच्यात कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे. एक कुठला तरी कंपाऊंड कन्सिडर करा ज्याच्यात नायट्रोजन नायट्रोजन सिंगल बॉन्ड आहे. तुम्ही म्हणाल सर नायट्रोजन नायट्रोजन तर ट्रिपल बॉन्ड असतो की? अरे ऑलवेज थोडंच असतो. हे बघ रे, N2 मध्ये नायट्रोजन नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड आहे. बघ आता हा कंपाऊंड बघ, N2H4 बघ. N2H4 मध्ये असंही नाही, सिंगल बॉन्ड आहेत. हे बघ, हे बघ, नायट्रोजन नायट्रोजन कसा बॉन्ड आहे? सिंगल बॉन्ड आहे. जरुरी नाही की नायट्रोजन नायट्रोजन मध्ये ऑलवेज ट्रिपल बॉन्ड असेल. ते N2 मध्ये ट्रिपल बॉन्ड आहे, N2 मध्ये. ठीक आहे ना. तर इकडे पण काहीतरी आहे, असं समजून घ्या. ते एक कुठला तरी कंपाऊंड आहे ज्याच्यात नायट्रोजन नायट्रोजन सिंगल बॉन्ड एक्झिस्ट करतो. ऑक्सिजन दोन बॉन्ड तयार करतो हे मलाही माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे. पण असा एक कंपाऊंड आहे ज्याच्यात ऑक्सिजन ऑक्सिजन सिंगल बॉन्ड आहे, म्हणजे इकडे काहीतरी अटॅचमेंट असणार आहे. ठीक आहे ना. हां, फ्लोरीन तर ऑलवेज सिंगलच बॉन्ड तयार करतो, तो तर कधीच डबल ट्रिपल तयार करत नाही. ते रिअलच असणार आहे ते. पण हे समजून घ्या, इकडे काहीतरी असेल, इथं पण इकडे काहीतरी असेल, इथं पण इकडे काहीतरी असेल. ठीक आहे ना. हां, चला आता या सगळ्या बॉन्डच्या स्ट्रेंथ आपल्याला कम्पेअर करायच्यात. तर त्यासाठी मी हेल्प घेतो लोन पेअरची. रिमेंबर, कार्बनवर कधी लोन पेअर नसते, कारण कार्बनकडे आहेतच 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आणि कार्बन कधीही 4 बॉन्ड तयार करत असतो. तर या कार्बननं इथे एक तयार केलाय, दुसरा असा इकडं, तिसरा इकडं, चौथा इकडं, याचा परत असा असा असा. तर कार्बनकडे लोन पेअर नसते. पण माहिती आपल्याला नायट्रोजनकडे लोन पेअर असते. किती? एक लोन पेअर. बरेच कंपाऊंड आहेत. अमोनिया पाहिले ना आपण, लोन पेअर असते. ऑक्सिजनवर 2 लोन पेअर असतात. या ऑक्सिजनकडे पण लोन पेअर. तुम्ही मला हे सांगू नका आता सर इथं ऑक्टेट कंप्लीट झालं नाही. अरे झालं रे बाबा, मी म्हणालो इकडे काही त्रास असेल ना, आणखी इकडे बॉन्ड तयार करेल ऑक्सिजन.
फॉरगेट अबाउट दॅट. ऑक्टेटला विसरून जा, व्हॅलन्सीला विसरून जा. मी असे त्यांचे लिंकेज घ्यायलो फक्त. एखाद्या कंपाऊंडमध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे असा तू कंपाऊंड धर. एखाद्या कंपाऊंडमध्ये नायट्रोजन नायट्रोजन सिंगल बॉन्ड आहे. एखाद्या कंपाऊंडमध्ये ऑक्सिजन ऑक्सिजन सिंगल बॉन्ड आहे आणि फ्लोरीन फ्लोरीन सिंगल बॉन्ड आहे. ठीक आहे. आता हॅलोजन, हॅलोजनकडे 3 लोन पेअर असतात. 3 लोन पेअर असतात. 3 लोन पेअर असतात. ठीक आहे. आता बघा, लोन पेअर्स वाढत चालल्या बरोबर. इथं 0, इथं 1 1, इथं 2 2 आणि इथं 3 3. ठीक आहे ना. लोन पेअर्स वाढत चालल्या. होतं काय बघा, आता या लोन पेअर्स या बॉन्ड, इथं बॉन्ड आहे म्हणजे बॉन्ड पेअर मध्ये इलेक्ट्रॉन आहेत ना, इथं इलेक्ट्रॉन आहेत ना, या बॉन्डच्या इलेक्ट्रॉन बरोबर लोन पेअरच्या इलेक्ट्रॉनचं होतं रिपल्शन. देर इज बॉन्ड पेअर लोन पेअर रिपल्शन. सिमिलरली वगैरे या बॉन्ड मध्ये इलेक्ट्रॉन आहेत, हे लोन पेअर, बॉन्ड पेअर लोन पेअर रिपल्शन. या बॉन्ड मध्ये इलेक्ट्रॉन आहेत, बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन्स, लोन पेअर रिपल्शन. म्हणजे या सगळ्यांमध्ये बॉन्ड पेअर लोन पेअर रिपल्शन होणार आहे. लोन पेअर पण होईल, हा नो प्रॉब्लेम, हे यांच्यात पण होईल. पण मला विचार बॉन्डचा करायचा, आपण बॉन्ड एनर्जी शिकायलो. ठीक आहे ना. तर मी माझं फोकस ठेवणार आहे बॉन्ड पेअर लोन पेअर रिपल्शनवर. ठीक आहे. आता बघा, लोन पेअर्स तिकडे वाढत चालले. नंबर ऑफ लोन पेअर्स इकडे वाढतायत. नंबर ऑफ लोन पेअर्स वाढतायत. नंबर ऑफ लोन पेअर्स वाढले. नंबर ऑफ लोन पेअर्स वाढत चालले सर. काय होईल मग? काय होईल? बॉन्ड पेअर लोन पेअर इलेक्ट्रॉन रिपल्शन. म्हणजे बॉन्ड पेअरचे इलेक्ट्रॉन आणि लोन पेअरचे इलेक्ट्रॉन यांच्यात रिपल्शन वाढत चाललं. आता इमॅजिन करा की बाबा बॉन्डमध्ये जे इलेक्ट्रॉन आहेत त्यांना जर लोन पेअरचे इलेक्ट्रॉन रिपेल करत असतील, बॉन्ड स्ट्रॉंग बनेल का वीक बनेल? रिपल्शनमुळे कधीही बॉन्ड वीकच बनत असतो. रिपल्शनमुळे कधीही बॉन्ड वीकच बनत असतो. बॉन्ड बिकम्स वीकर. बॉन्ड वीक बनत चालतो. जेवढं इलेक्ट्रॉन मध्ये रिपल्शन जास्त ना तेवढा बॉन्ड वीक बनत चालतो. म्हणून मी म्हणू शकतो इकडं बॉन्ड स्ट्रेंथ वाढेल, डाव्या बाजूला. डाव्या बाजूला बॉन्ड स्ट्रेंथ वाढेल, डाव्या. का असं उलट का केलं सर? मी काय म्हणतोय लक्षात घ्या. इथं बॉन्ड पेअर लोन पेअर रिपल्शन खूप जास्त असणार. कारण बघ ना, लोन पेअर किती येते? 3 आणि 3 6 लोन पेअरचे इलेक्ट्रॉन, 6 लोन पेअर आहेत. ह्या बॉन्ड पेअरला रिपेल करणार आहेत. बॉन्ड खूप वीक बनतो. हे ना, बॉन्ड वीक बनत चालला उजव्या बाजूला, म्हणजेच बॉन्ड स्ट्रॉंग बनत चालला डाव्या बाजूला. इथं बघणार आहे तसलं काही रिपल्शनच नाही ना. म्हणजे बॉन्ड सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट हा असेल, बॉन्ड सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट हा असेल, बॉन्ड सगळ्यात विकेस्ट हा असेल. मान्य? आता बॉन्ड स्ट्रेंथ डाव्या बाजूला वाढतीये म्हणजेच बॉन्ड एनर्जी देखील डाव्याच बाजूला वाढेल. बॉन्ड एनर्जी देखील डाव्याच बाजूला वाढेल. ठीक आहे का? आता बघा फॅक्टर काय. नंबर ऑफ लोन पेअर राईट हँड साइडला वाढतायत, बॉन्ड एनर्जी लेफ्ट हँड साइडला वाढतीये. रिलेशन विल बी डायरेक्ट और इनवर्स? रिलेशन विल बी इनवर्स. बॉन्ड एनर्जी इनवर्सली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ लोन पेअर्स. जेवढे लोन पेअर्स कमी तेवढी बॉन्ड एनर्जी जास्त. या ना बघणार आहे, इथं लोन पेअर 0 आहेत, इथली बॉन्ड एनर्जी सगळ्यात जास्त. इथं लोन पेअर 3 आणि 3 6 आहेत, बॉन्ड एनर्जी लोवेस्ट. इनवर्स रिलेशन. जेवढे लोन पेअर कमी तेवढी बॉन्ड एनर्जी जास्त. आता येतो तुमच्या विचाराकडं. एखादा असा विचार करेल स्टुडंट, बाबा मी साईजचा फॅक्टर वापरतो सर, मला माहिती झाले पिरियडिक टेबलमध्ये कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन क्लोरीन साईजची ऑर्डर अशी असते, लेफ्ट टू राईट साईज डिक्रीजेस. माहिती आहे सगळ्यांना लेफ्ट टू राईट पिरियडमध्ये साईज कशी होत असते? डिक्रीज होत असते. सर तुम्ही आम्हाला मगाशी फॅक्टर सांगितलात, जेवढी ॲटॉमिक साईज कमी तेवढी बॉन्ड एनर्जी जास्त. होय मी सांगितलंय, मी मान्य करतो, मी सांगितलं ना ते मगाशी, पाहिलं ना आपण एक फॅक्टर, बॉन्ड एनर्जी इनवर्सली प्रोपोर्शनल टू ॲटॉमिक साईज. मी जर तो फॅक्टर वाढला इथं अप्लाय केला ना, बघ रे आता ॲटॉमिक साईज डाव्या बाजूला वाढते, ॲटॉमिक साईज डाव्या बाजूला वाढते. बॉन्ड एनर्जीचं आणि ॲटॉमिक साईजचं रिलेशन उलट असतं. जर ॲटॉमिक साईज डाव्या बाजूला वाढत असेल, बॉन्ड एनर्जी उजव्या बाजूला वाढली पाहिजे. म्हणजे तुम्ही जर या पर्टिक्युलर एक्झाम्पलला ॲटॉमिक साईज फॅक्टर वापरलात ना, तेव्हा बॉन्ड एनर्जी सगळ्यात जास्त इथं येते, इथं येते. मी काय म्हणाल लक्षात घ्या रे, ॲटॉमिक साईज डाव्या बाजूला वाढते
बॉन्ड एनर्जी उजव्या बाजूला वाढेल, म्हणजे एफ बॉन्ड एनर्जी सगळ्यात जास्त असणार आहे आणि सीसी बॉन्ड एनर्जी सगळ्यात कमी असणार आहे. कधी? ॲटॉमिक साईज फॅक्टर वापरला तर. पण लक्षात ठेवा इथं लिहिलंय मी, 2 आयडेंटिकल ॲटम्स मध्ये सिंगल बॉन्ड असल्यावरच हा फॅक्टर वापरायचा आहे तुला. कधीही हा फॅक्टर वापरायचा नाही, कधीही वापरायचा नाही. आणि कधीही या फॅक्टरला तुला डॉमिनन्सी द्यायची, कधीही या फॅक्टरला डॉमिनन्सी द्यायची. हा फॅक्टरच असा फॅक्टर आहे जिथं मॅक्झिमम स्टुडंट गडबड करतात. आणि हे आलेलं फेमस एक्झाम्पल आहे बॉन्ड एनर्जी क्वेश्चनचं, फेमस एक्झाम्पल. म्हणूनच मी याला भूत म्हणलं सुरुवातीला, कारण मी ॲटॉमिक साईज इथं फॅक्टर आणला की उत्तर उलटं येतं, उत्तर एक्झॅक्टली उलटं येतं. म्हणून हा फॅक्टर कधीही वापरायचा नाही. हा फॅक्टर वापरत असताना रिस्ट्रिक्शन आहे, 2 आयडेंटिकल ॲटम्समध्ये सिंगल बॉन्ड असला पाहिजे, तेव्हाच हा फॅक्टर तुम्ही मनात आणायचा. आणि जेव्हा हा फॅक्टर तुझ्या मनात आला, याच फॅक्टरला प्रायोरिटी द्यायची. म्हणजे मी तुम्हाला 5 फॅक्टर सांगितले ना, पहिली प्रायोरिटी 5व्या फॅक्टरला. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. पहिली तू क्वेश्चन वाचलास बाबा, अरेंज द फॉलोइंग इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ बॉन्ड एनर्जी, किंवा विच ऑफ द फॉलोइंग हॅज लोवेस्ट बॉन्ड एनर्जी, हायेस्ट बॉन्ड एनर्जी, असे क्वेश्चन्स असतात. त्यावेळेस फॅक्टर नंबर 5 ला पहिली प्रायोरिटी. अगोदर हा फॅक्टर मनात आणायचा. कधीही भूत लिहिलंय मी रे, मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे हे. आणि हा असा फॅक्टर आहे जिथं गडबड करतात बरेच जण. याला ॲटॉमिक साईजनं सॉल्व्ह करतात. ज्याला हा फॅक्टर माहित नाही ना, ते लय कॉन्फिडंट होतंय, सर तुम्ही आम्हाला सांगितलंय ॲटॉमिक साईज वगैरे. इन्व्हर्स रिलेशन असतं, त्या बेसिसवर तुझं उत्तर येते एफ बॉन्ड एनर्जी हायेस्ट. नाही ना, पण तसं एक्सपेरिमेंटल व्हॅल्यूज मिळाल्यात बॉन्ड एनर्जीच्या, आणि असं लक्षात आलंय की कार्बन बॉन्ड एनर्जी ही जास्त आहे एफ बॉन्ड एनर्जीपेक्षा. म्हणून हा फॅक्टर तयार झाला, एक नवीन फॅक्टर तयार झाला. बॉन्ड एनर्जी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ लोन पेअर्स. लक्षात ठेवा. म्हणून हे मी मनात आणणारच नाही, ठीक आहे. तर अगोदर पहिली प्रायोरिटी या फॅक्टरला द्यायची. फर्स्ट प्रायोरिटीचा फॅक्टर कुठला? बॉन्ड एनर्जीच्या क्वेश्चन्स मध्ये फर्स्ट प्रायोरिटी फॅक्टर कुठला? नंबर ऑफ लोन पेअर. चला आपण 5 फॅक्टर पाहिले रे. चल रे, एक क्विक रिकॅप सांगतो. बॉन्ड मल्टिप्लिसिटी, बॉन्ड एनर्जी डायरेक्ट रिलेशन. पर्सेंटेज यस कॅरेक्टर, बॉन्ड एनर्जी डायरेक्ट रिलेशन, ठीक आहे का. ॲटॉमिक साईज, बॉन्ड एनर्जी इन्व्हर्स रिलेशन. मी म्हणलं जेवढा ॲटम लहान तेवढा बॉन्ड स्ट्रॉंग, ठीक आहे ना. तिथं घेतलेलं एक्झाम्पल मी वेगळं होतं, ट्रिपल बॉन्डचं होतं. बघा तुम्ही वाटलं तर. इथं मी सिंगल बॉन्डचं घेतलंय आणि तिथं मी लोन पेअरचा विचार केला नाही. ट्रिपल बॉन्ड वगैरे असल्यानंतर लोन पेअरचा इफेक्ट कामच करत नाही. बघ रे, बघ हे बघ, कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन, कार्बन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन आणि नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन. बॉन्ड एनर्जीची ऑर्डर अशीच असणार आहे. सर इथं तर लोन पेअर आहेत की, का बरं तुम्ही धरत नाहीत? हे बघ ना, ट्रिपल बॉन्ड आहे, त्यांची बॉन्डिंग एवढी स्ट्रॉंग झाली आहे 2 ॲटमची, त्या लोन पेअरला काही चान्सच नाही यांना रिपेल करायला. लोन पेअर त्यांचा इफेक्ट इथं पाडू शकत नाहीत. लोन पेअर बॉन्डचा एनिमी इथं बनू शकत नाहीत. पण इथं लोन पेअर बॉन्डचे एनिमी आहेत, शत्रू आहेत. आणि इथं शत्रू खूप डेंजर आहे. इथला एनिमी पॉवरफुल आहे म्हणून बॉन्डला ते वीक करून जाते. इथं कसे हे बॉन्डच एवढे स्ट्रॉंग आहेत, हे लोन पेअर त्यांना काय डिस्टर्ब करू शकत नाही. ट्रिपल बॉन्डमध्ये किंवा डबल बॉन्डमध्ये लोन पेअरचा इफेक्ट बॉन्ड पेअरवर काही स्ट्रेंथसाठी होत नसतो. कुठं होत असतो? फक्त सिंगलमध्ये. म्हणूनच बघ रे, ब्रॅकेटमध्ये काय लिहिलं? 2 आयडेंटिकल ॲटम्समध्ये सिंगल बॉन्डच असावा, डबल पण नाही, ट्रिपल पण नाही. सिंगल बॉन्ड असल्यावरच हा फॅक्टर वापरायचा, कधीही वापरायचा नाही. हे स्पेशल केस म्हणून हा फॅक्टर लक्षात ठेवा रे, स्पेशल केस म्हणून हा फॅक्टर लक्षात ठेवा, ठीक आहे का. तर हे एक्झाम्पल पण इथं या लोन पेअरच्या फॅक्टरमध्ये तुम्ही आणू शकत नाहीत, कारण मी रिस्ट्रिक्ट केलेला आहे फॅक्टरला. सिंगल बॉन्ड असावा, दोन्ही ॲटम कसे असावेत? आयडेंटिकल असावेत. वाटलं तर तुम्ही काय करा बघा, तुम्हाला हे काही लय जड वाटत असेल तर काय करा, एवढं एक एक्झाम्पल लक्षात ठेवून टाका, बेटर राहील, ठीक आहे. ओके, नोट करा. बॉन्ड एनर्जी मध्ये खूप मोठं एक्सेप्शन आहे, बॉन्ड एनर्जी ऑफ हॅलोजन्स मध्ये. तर ते एक्सेप्शन आपल्याला पाहायचं आहे. बिग एक्सेप्शन, फेमस एक्सेप्शन, पॉप्युलर एक्सेप्शन, हे बऱ्याच एक्झाम मध्ये रिपीट झालेलं एक्सेप्शन आहे, ठीक आहे ना. बघा, एक्सपेक्टेड ऑर्डर. Expected order of bond energy in halogen is this. फ्लोरीन बॉन्ड एनर्जी सगळ्यात जास्त असली पाहिजे. कसं काय सर? कारण बॉन्ड एनर्जी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ॲटॉमिक साईज.
तो लोन पेअरवाला फॅक्टर इथं काम करत नाही का, कारण सगळ्यांकडे लोन पेअर सेम आहेत. 3 लोन पेअर, 3 लोन पेअर, 3 लोन पेअर, 3 लोन पेअर. तो फॅक्टर वापरून काही फायदाच नाही ना. लोन पेअर वेगळ्या असल्या पाहिजेत ना, तेव्हाच तर तो फॅक्टर काम करेल. प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये बघा, कार्बन कार्बन 0 लोन पेअर होतं, नायट्रोजन नायट्रोजन 1 ऑक्सिजन 2 बरोबर आहे ना, फ्लोरीन फ्लोरीन 3 म्हणून तो फॅक्टर वापरला. जरी इथं सिंगल बॉन्ड असला आयडेंटिकल ॲटम मध्ये तरी देखील आपण लोन पेअर हा फॅक्टर वापरू शकत नाही. ठीक आहे ना, कारण लोन पेअर आयडेंटिकल आहेत. लोन पेअर वेगळ्या झाल्याशिवाय कसं वापरायचं फॅक्टर. ठीक आहे ना. हां, बॉन्ड एनर्जी इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू ॲटॉमिक साईज हा फॅक्टर आपण वापरू. ठीक आहे, बघा ना, फ्लोरीनची ॲटॉमिक साईज लोएस्ट, देन क्लोरीन, देन ब्रोमीन, देन आयोडीन, म्हणून FF बॉन्ड एनर्जी ही सगळ्यात जास्त असली पाहिजे असं आपल्याला वाटतं. ही आपली अपेक्षा. लिहिले मी, एक्सपेक्टेड ऑर्डर, अपेक्षित ऑर्डर आहे. ॲक्च्युअल ऑर्डर थोडीशी वेगळी आहे. ॲक्च्युअल ऑर्डर थोडीशी वेगळी आहे. बघा काय आहे. क्लोरीन क्लोरीन बॉन्ड एनर्जी हायेस्ट आहे. देन कम्स ब्रोमीन ब्रोमीन बॉन्ड एनर्जी. Then comes fluorine fluorine bond energy and last one II bond energy. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ऑफ हॅलोजन्स मध्ये पण असं एक एक्सेप्शन आहे बघा, आहे का नाही. फ्लोरीनची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी खरं तर हायेस्ट पाहिजे, पण आहे कोणाची, क्लोरीनची. बरोबर आहे ना. त्याचं कारण काय सांगतात रे. फ्लोरीनचे कुठलेही एक्सेप्शन आले ना, डोळे झाकून एकच कारण असतं, एक्स्ट्रीमली स्मॉल ॲटॉमिक साईज ऑफ फ्लोरीन. एक्स्ट्रीमली स्मॉल ॲटॉमिक साईज ऑफ फ्लोरीन. ॲटॉमिक साईज फ्लोरीनची इतकी लहान आहे की त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन रिपल्शन खूप जास्त होऊ शकतात. ठीक आहे ना, कारण बघा ना, ॲटॉमिक साईज लहान आहे, रिजन छोटा आहे आणि इलेक्ट्रॉन पेअर तर सगळीकडे सारख्याच असतील ना रे. 3 लोन पेअर आहेत सगळीकडे. लहान जागेमध्ये तेवढेच इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत जेवढे मोठ्या जागेमध्ये आहेत क्लोरीन सारख्या इलेमेंटच्या. म्हणून फ्लोरीनच्या केसमध्ये लहान जागेमध्ये जास्त इलेक्ट्रॉन असल्यामुळं तिथं इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन रिपल्शनला स्कोप जास्त आहे. इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन रिपल्शन झाल्यामुळं बॉन्ड थोडासा वीक बनतो. म्हणून FF बॉन्ड एनर्जी ही या दोघांपेक्षा कमी आहे. तर एवढं एक एक्सेप्शन व्यवस्थित लक्षात ठेवा. लिहितो बघा मी रिझन. ठीक आहे, आणि याला ॲक्सेप्टन्स मिळाला रे, कारण बॉन्ड एनर्जी एक्सपेरिमेंटली मोजली गेली आहे. तर FF ची बॉन्ड एनर्जी CL आणि BR पेक्षा कमीच मिळाली आहे, पण II पेक्षा जास्त मिळाली आहे. ठीक आहे ना, II पेक्षा ती जास्त मिळाली. याचं रिझन बघा. ड्यू टू एक्स्ट्रीमली स्मॉल ॲटॉमिक साइज ऑफ फ्लोरीन ॲटमची साईज ही एक्स्ट्रीमली स्मॉल आहे. इलेक्ट्रॉन रिपल्शन्स आर लार्ज. इलेक्ट्रॉन रिपल्शन लार्ज झाले. सो FF बॉन्ड becomes weaker. आता एखाद्याच्या मनात असं पण येऊ शकतं, सर FF ला मग शेवटीच का नाही टाकलं. ठीक आहे, आता बघा, दोन्ही फॅक्टरला सोबत घेऊन चालावं लागतं रे. हे फॅक्टरला पण घेऊन चालावं लागेल. ठीक आहे ना. आयोडीनची साईज खूपच मोठी आहे. 2 आयोडीन ॲटम मधला अंतर खूपच जास्त आहे, तो बॉन्ड ऑटोमॅटिकली वीकर आहे. फ्लोरीनची साईज खूपच छोटी आहे, म्हणजे खूप छोटी पण जमत नाही, खूप मोठी पण जमत नाही. क्लोरीन सारखा इलेमेंट पाहिजे. क्लोरीनची ॲटॉमिक साईज ॲप्रोप्रिएट साईज आहे. ती साईज अशी आहे जिथं ते इलेक्ट्रॉन रिपल्शनला पण ते बॅलन्स करू शकतं. ठीक आहे का. तुम्ही म्हणाल की बा फ्लोरीन आयोडीन पेक्षा जास्त का आहे, तर मी म्हणतोय आयोडीनची साईज खूपच मोठी आहे. साईज खूप मोठी झाल्यामुळे 2 आयोडीन ॲटम मधला अंतर खूप जास्त आहे, बॉन्ड थोडासा वीक आहे. ठीक आहे ना. तर लक्षात ठेवा, FF बॉन्ड एनर्जी ही CL आणि BR पेक्षा कमी आहे. त्याचं रिझन आहे. ठीक आहे ना. एक्सेप्शन्स लक्षात ठेवणंच चांगलं असतं. ठीक आहे ना. जास्त उगं विचार करण्यात काही फायदा नाही, कारण आपण किती जरी विचार केला, फ्लोरीनची पोझिशन 3रीच असणार आहे, ती काही 4थी होणार नाही. आपल्या विचारानं त्याची काही पोझिशन बदलणार नाही, कारण हे जे एक्सेप्शन्स असतात यांना ॲक्सेप्ट कसं केलं जातं रे, व्हॅल्यूजवरून.
बॉन्ड एनर्जीच्या एक्सपेरिमेंटल व्हॅल्यूज माहिती झालेल्या असतात, त्या बॉन्ड एनर्जी व्हॅल्यूजला कोरिलेट केलेलं असतं प्रत्येक एक्सेप्शनमध्ये, ठीक आहे ना, असंच असतं, काहीतरी त्याला प्रूफ असतो. बॉन्ड एनर्जीचा डेटा याच्यासाठी प्रूफ आहे. एफ एफ बॉन्ड एनर्जी ही नक्कीच कमी मिळालेली आहे CL आणि BR पेक्षा, पण II पेक्षा ती जास्त मिळाली आहे, ठीक आहे ना. ओके, सो दिस इज एंड ऑफ आवर टुडेज डिस्कशन. इट इज एंड ऑफ आवर थर्ड बॉन्ड पॅरामीटर, बॉन्ड एनर्जी, ठीक आहे ना, किंवा बॉन्ड एन्थाल्पी. काय काय पाहिलं आपण आज? व्हॉट इज बॉन्ड एनर्जी? इट इज एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक 1 मोल ऑफ पर्टिक्युलर बॉन्ड इन गॅसियस स्टेट, ठीक आहे ना. बॉन्ड एनर्जीचे युनिट्स काय? युनिट्स, ठीक आहे ना, तुम्हाला कळलं पाहिजे. एनर्जीचे युनिट काय असतात रे? जूल, कॅलरी असे युनिट असतात, ठीक आहे. बघा युनिट पण लिहून ठेवा, किलो जूल पर मोल किंवा किलो कॅलरी पर मोल असे युनिट्स वापरले जातात, ठीक आहे ना. किलो जूल पर मोल, किलो कॅलरी पर मोल असे युनिट्स वापरले जातात. पर मोल का बरं आलं सर युनिटमध्ये? कारण आपण हा कन्सेप्ट एका मोलसाठी वापरतो, एका मोलसाठी, एक मोल बॉन्डसाठी वापरतो, म्हणून पर मोल यायला, ठीक आहे का. 5 फॅक्टर झाले बघा. चला सांगा पटापट. बॉन्ड मल्टिप्लिसिटी बरोबर डायरेक्ट रिलेशन, बरोबर आहे का. पर्सेंटेजियस कॅरेक्टर बरोबर डायरेक्ट रिलेशन, ॲटॉमिक साईज बरोबर इनवर्स रिलेशन, बॉन्ड पोलॅरिटी बरोबर डायरेक्ट रिलेशन. 5वा फॅक्टर नंबर ऑफ लोन पेअर बरोबर इनवर्स रिलेशन. मग तो फॅक्टर कधी वापरायचा असतो? जेव्हा 2 आयडेंटिकल ॲटममध्ये सिंगल बॉन्ड असतो तेव्हाच. इथं वापरला नाही का? वापरला नाही, लोन पेअर सारखे आहेत ना, लोन पेअर वेगळ्या पण पाहिजेत. 2 ॲटम्समध्ये दोन आयडेंटिकल ॲटम्समध्ये सिंगल बॉन्ड असावा आणि दिलेल्या ॲटम्समधल्या लोन पेअर्स वेगळ्या असाव्यात. वाटलं तर ते त्याच्यात ॲड करू शकता. आणि लोन पेअर डिफरंट असल्यानंतर ते सेम आहेत म्हणून इथं तो फॅक्टर वापरला नाही. आणि शेवटी पाहिलेलं हे एक्सेप्शन लक्षातच ठेवून टाका. तर तुम्हाला ही ऑर्डर लक्षात ठेवायची, ॲक्च्युअल ऑर्डर, ठीक आहे ना, हे लक्षात ठेवून टाका, ठीक आहे ना. फ्लोरीन 3ऱ्या प्लेसला जातो. ओके, चला भेटूयात उद्या. बॉन्ड अँगल हे आपलं डिस्कशन असेल.